जय शिवराय मित्रांनो, मी रतीदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आलो आपण मिनी वृंदावन म्हणजेच पालघरमध्ये आल्यानंतर आपण वृंदावन हे पाहतोय। माझ्या मागे बघत असाल खूप सुंदर आजचा एक्सपिरियन्स आहे आणि मी आलोय ट्रॅव्हलिंग करून, म्हणजेच नालासोपाऱ्यातून आलो आहे मी आणि ट्रेनने वगैरे आलो आहे। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगेनच कशा पद्धतीमध्ये आलो आहे। तर आपण आज आलो वृंदावनला, तर खूप मजा येणार आहे, व्हिडिओ धमाकेदार असणार आहे। तर मित्रांनो शेवटपर्यंत बनून राहा। तर चला पाहूया वृंदावन कशा प्रकारे असतं। चाललो आपण नवीन लोकेशनवरती। सकाळी विरारवरतून ट्रेन पकडली की म्हणजेच पालघरची, आणि पालघरला आल्यानंतर वाडाची बस पकडून आपण उतरलो म्हणजे हमरापूरला, आणि हमरापूरला आल्यानंतर तिथून आपण रिक्षा पकडून थेट आलो की म्हणजेच मिनी वृंदावन पालघरमध्ये। हे वृंदावन खूपच सुंदर होतं मित्रांनो। वृंदावनला आल्यानंतर इकडे बघा आपल्याला गोमाता तुम्हाला माहिती असेल, श्रीकृष्ण गोमातांना चरवण्यासाठी घेऊन जायचे। तर आपल्याला तशा टाईपमध्ये इथे गोमाता पाहायला मिळते। तर मित्रांनो आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचं आलेलो आहे मी। खूप भारी वाटते इकडे आल्यानंतर, म्हणजेच निसर्ग कशा प्रकारे राखला होतं हे इथे आल्यानंतर आपल्याला समजतं। आणि तुम्हा सर्वांचं श्रीकृष्णाच्या नगरीमध्ये स्वागत आहे। तर चला व्हिडिओमध्ये बनणार खूप धमाकेदार ब्लॉग असणार आहे मित्रांनो आपला आजचा। तर मित्रांनो आपण आलो आता श्री राधा मदन मोहन मंदिर। तर मंदिर बंद होईल आता, जाऊया दर्शन घेऊया आपण। कदाचित आतमध्ये कॅमेरा वगैरे यूज करून देत नसतील, पण जाऊया आपण। कृष्ण कृष्ण हरे हरे इकडे राधेच्या मंदिराच्या इकडे आल्यानंतर पुढे एवढे सुंदर आपण आलो इकडे बघा अशा प्रकारचं आपल्याला इथे पाहायला मिळतंय। त्याच्यानंतर इथे काम चालू आहे कदाचित, एवढं खूप भारी। श्रीकृष्ण ज्या वेळेला धेनुकासूर जेव्हा घोडा बनून आला होता मोठा, तो कशा पद्धतीमध्ये आला होता धेनुकासूर, तर कशा पद्धती तर त्या ह्याच्यामध्ये धेनुकासुराला दाखवले आणि श्रीकृष्णाने कशा पद्धतीमध्ये धेनुकासुराला मारली होती ते इथं आपल्याला दाखवले। इकडे बघा इथे आल्यानंतर आपल्याला संपूर्ण वृंदावनाचा मॅप पाहायला मिळतो। इकडे बघा चला फायनली वृंदावन मध्ये आपण एंट्री करतो। त्यानंतर आपल्याला राधा दामोदरजी मंदिर पाहायला मिळतं। इकडे बघा तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ज्या वेळेला श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता, अंगठीवरती गोवर्धन पर्वत उचलला होता, ते इथे आपल्याला अशा पद्धतीमध्ये स्ट्रक्चर पाहायला मिळते, चित्र पाहायला मिळते। त्याच्यानंतर इकडे बघा हे असं गोवर्धन दाखवलं। गोवर्धन म्हणजे हा पर्वत दाखवलाय थोडक्यात, आणि इकडून परिक्रमा करायची आपल्याला। तर मग आपण आता अशा ठिकाणी आलो जिथे आघासूरचा उद्धार झाला होता, म्हणजे ते चित्र आपल्याला इथे दाखवलंय। आघासूर ज्या वेळेला आला होता त्यावेळेला श्रीकृष्ण त्याच्या सवंगड्यांसोबत चालले होते, त्यावेळेला आघासूर आला होता। त्यावेळेला आघासूर एका डोंगरामध्ये एका अजगराचं मोठं तोंड करून उभा राहिला होता। त्यावेळेचं हे चित्र हे दाखवलंय जाताना आतमध्ये, आणि श्रीकृष्णाने तेव्हा त्यांना मारली होती।
मित्रांनो इथे थोडक्यात दाखवलंय ब्राह्मण आणि ब्राह्मणांच्या ज्या पत्नी होत्या त्यांचं श्रीकृष्णांनी बलरामांविषयी प्रेम दाखवलंय. ज्या वेळेला त्यांना ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणाला घमंड होता त्यावेळेला ज्यावेळेला त्यांच्या पत्नींनी त्यांना रानात जाऊन जेवण दिलं होतं श्रीकृष्णाला त्यावेळेचं हे चित्र दाखवलं इथे. मित्रांनो अक्रूर महाराज ज्या वेळेला श्रीकृष्णांना मथुरेमध्ये नेण्यासाठी आले होते त्यावेळेला इकडे बघा त्या गोपी आहेत म्हणजे ज्या श्रीकृष्णांना चाहत्या ज्या श्रीकृष्णांवर प्रेम करायच्या ज्या श्रीकृष्णांना आपलंसं करून घ्यायच्या आपलंसं मानायच्या त्या गोपी यांनी त्यांचं रथ थांबवण्याचा खूप प्रयत्न केला इकडे बघा पण ते काही थांबलं नाही. तर मित्रांनो इथं आपल्याला अशा पद्धतीने दाखवलाय म्हणजे पिवळा तलाव दाखवलाय. पिवळा तलाव म्हणजे ज्याला नाव पडलं होतं पिवळा तलाव म्हणून पिली पोखर पिली झील म्हणजे पिवळा तलाव असं नाव पडलं होतं. ते का नाव पडलं होतं ज्या वेळेला राधा म्हणतो आपण राधाराणीने हळदीचे हात त्या तलावामध्ये धुवले होते आणि त्यावेळेला संपूर्ण तलाव ते पिवळं झालं होतं त्यामुळे त्याला पिवळा तलाव असं नाव पडलं. इकडे बघा अशा पद्धतीमध्ये त्यांनी चित्र बनवलं इथे खूप सुंदर आहे. इकडे आल्यानंतर आपल्याला सुंदर पद्धतीमध्ये हे सर्व काही पाहायला मिळतं. त्याच्यानंतर वृंदावनला आल्यानंतर मित्रांनो खूप काय फक्त फिरायला टाइम पाहिजे आपल्याला पण आपल्याला ऑलरेडी लेट झालंय. इकडे आल्यानंतर होलीचं दाखवलंय. होली म्हणजे कृष्ण आणि त्याच्यानंतर ज्या गोपिका होत्या त्याची सवंगडी होते ते एकमेकांसोबत होळी खेळताना दाखवलं इकडचे हे चित्र. मित्रांनो मथुरा नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. इकडे बघा इकडे आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीमध्ये चित्र पाहायला मिळते. श्रीकृष्णाचा ज्या वेळेला जन्म झालं होतं ते जन्मस्थान इथे दाखवलंय आपल्याला. म्हणजे श्रीकृष्णांचे वडील वसुदेव त्याच्यानंतर त्यांची आई देवकी आणि त्यांना म्हणजे पुत्राच्या रूपात प्रकट झालं हे श्रीकृष्ण ते आपल्याला इथे दाखवलंय बघा खूप सुंदर पद्धतीने दाखवलंय. इकडे आल्यानंतर भूतेश्वर महादेवांचं हे दाखवलं आपल्याला पिंड दाखवले. मित्रांनो इथं आपल्याला असं चित्र दाखवलंय ज्या वेळेला वसुदेव म्हणजे श्रीकृष्णांचे वडील वासुदेव ज्या वेळेला श्रीकृष्णांना यमुनामधून पार करून घेऊन जात होते त्यावेळेचं हे चित्र दाखवलं आणि त्याच्यावरती ज्या वेळेला नागाने त्यांना वरती सहारा दिला होता. पाऊस लागत होता खूप तो दिवस खूप हे होता पाऊस खूप होता त्यामुळे ज्या वेळेला ते येत होतं त्यावेळेला हे बघा तुम्ही चित्र बघा खूप सुंदर चित्र दाखवलं आहे आपल्याला इथे. शेषनाग आहे आणि शेषनागाने ज्या वेळेला पाऊस पडत होता त्यावेळेला वासुदेव आपल्या पुत्राला म्हणजे श्रीकृष्णाला यमुना नदी पार करून घेऊन जात होते त्यावेळेला त्यांनी शेषनागाने त्यांना आसरा दिला होता. आपल्याला असं म्हणजे यमुना नदीचं हे दाखवलं आहे इकडे बघा. आणि मासे बघा मित्रांनो खूप मासे आहेत इथे आणि वेगवेगळ्या कलरचे मासे आहेत इकडे बघा. खूप सुंदर मासे आहेत आपल्याला इथे सुंदर मासे पाहायला मिळते इथे. इकडे ज्या वेळेला श्रीकृष्ण वगैरे आणि त्यांचे सवंगडी वगैरे नाचत होते त्यावेळेचं हे नृत्य करतानाचं हे चित्र दाखवलेलं आहे इथे आपल्याला. त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर इकडे बघा ज्या वेळेला श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी गुरांना चरायला घेऊन जायचे त्यावेळेचं हे चित्र दाखवलेलं आहे आपल्याला इथे. मित्रांनो आपण इथे येऊन पोहोचतो यशोदा भवन जवळ. तर अशा पद्धतीमध्ये यशोदा भवन दाखवलेलं आहे इथे. त्याच्यानंतर इकडे संपूर्णपणे वन दाखवलंय नंदनवन दाखवलंय. इकडे आल्यानंतर आपण नामकरण म्हणतो. श्रीकृष्ण
स्वामींचं नामकरण आहे इकडे. कृष्ण आणि बलराम यांचं नामकरण होतं त्यावेळेचं हे चित्र दाखवलं इथे. इकडे बघा. ज्या वेळेला पुतना म्हणजे ही राक्षसीन बनून आली होती, ज्या वेळेला श्रीकृष्णांना मारायला, त्यावेळेला ती श्रीकृष्णांना मारण्यासाठी दूध पाजायला आली होती. ती दूध पाजणार होती श्रीकृष्णांना एका स्त्रीचं रूप धारण करून. त्यानंतर ज्या वेळेला ती श्रीकृष्णांना दूध पाजायला गेली त्यावेळेला तिला श्रीकृष्णांनी मारलं होतं, म्हणजे ओळखलं होतं ही नक्की कोण आहे, राक्षसीन आहे की नक्की स्त्री आहे. तर तिला मारलं होतं श्रीकृष्णांनी. त्यावेळेचं हे चित्र दाखवलं इथे. इकडे बघा मित्रांनो, हा दाखवलं तृणावर्त, म्हणजे ज्या वेळेला राक्षस वादाचं रूप घेऊन आला होता त्यावेळेला तो श्रीकृष्णांना असं म्हणजे दाखवलं आहे की तो ढगांमध्ये घेऊन गेला होता. त्यावेळेचं चित्र दाखवलं आहे हे बघा इकडे. आणि बाळ श्रीकृष्ण आपले त्यावेळेचं चित्र दाखवलं इथे. आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर शक्तासूर ज्या वेळेला श्रीकृष्णांना मारण्यासाठी आला होता. श्रीकृष्ण त्यावेळेला लहान होते, पाण्यामध्ये होते, त्यावेळेला तो शक्तासूर मारण्यासाठी आला होता. त्यावेळेचं हे चित्र आहे. त्याला श्रीकृष्णाने त्याला सुद्धा मारलं होतं. इकडे नंतर आपलं सुंदर म्हणजे अप्रतिम असं दृश्य पाहायला मिळतं. खूपच सुंदर. पण आपल्याला थोडं लेट सुरू झालंय, त्या कारणामुळे आपण पूर्णपणे वृंदावन फिरू शकत नाही. एक दिवस पुन्हा एकदा नक्कीच येऊ आणि वृंदावन नक्कीच फिरू. तर मित्रांनो, बऱ्यापैकी वृंदावन आपण फिरलेलो आहेत आणि तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे की नक्की वृंदावनमध्ये आल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं श्रीकृष्णांचं. इकडे बघा. चप्पल पहन के घाट के ऊपर नहीं जाना है. खूप सुंदर पद्धतीमध्ये आपल्याला इकडे वन सुद्धा पाहायला मिळतं. वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहायला मिळतात. खूपच सुंदर अप्रतिम इकडचं दृश्य पाहण्यासारखं आहे. वाव. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओच्या पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉग मध्ये. चला, आता बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.